poem comprehension is going on. Second poem was over. Now we turn our third number poem. So third number poem is read the following poem and answer the questions by choosing the correct option. Okay. So like that our third poem. First we read all the poem and second time we spot some unknown words and get to know their meanings. Okay. So everyone look on the board and listen carefully. So poem is there's a time to run and time to walk. There's a time for silence, a time for talk. There's a time for work and there's a time for play. There's a time for sleep at the close of day. There's a time for everything you do, for children and grown-ups too. A time to stand up and time to sit, but see that the time and actions fit. Okay. So like that poem is about time. Time is very important in our life. म्हणजे वेळ ही आपल्या जीवनामध्ये फार महत्त्वाची गोष्ट आहे. जर तुम्ही वेळेवर काही गोष्टी करू शकाल तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यशस्वी होसाल. So in this poem the poet telling about time. So what things you do on time the poet telling in this poem. Okay. So then I will explain one by one line. Okay. So one number, there's a time to run and a time to walk. Okay. So there is a time to run and time to walk. म्हणजे run म्हणजे धावायला आणि walk म्हणजे चालायला. धावायला असेल किंवा चालायला असेल दोन्ही ठिकाणी तुम्हाला टाइम म्हणजे वेळ हे महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला तिथं धावायचं असेल तुम्ही तिथं धावायलाच पाहिजे. म्हणजे तुम्हाला चालायचं असेल ते तुम्ही चालायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल यू आर इन अ रनिंग कॉम्पिटिशन. यू आर इन अ रनिंग कॉम्पिटिशन. जर तुम्ही एखाद्या धावण्याच्या शर्यतीमध्ये असाल तर तुम्हाला तिथं धावायलाच पाहिजे. जर तुम्ही एखादा वॉक जिथं चालायचं असेल तिथं तुम्हाला धावायची गरज नसेल आणि फक्त चालायचं असेल तेव्हा तुम्ही चालायलाच पाहिजे. सो जिथं तुम्हाला धावायचं असेल ते तुम्ही धावायलाच पाहिजे आणि जिथं तुम्ही चालायचं असेल ते तुम्ही चालायला पाहिजे. त्यासाठी वेळ ही फार महत्वाची आहे. वेळ कशी आहे परिस्थिती कशी आहे त्यानुसार तुम्हाला वागायला आलं पाहिजे. सो देर इज अ टाइम टू रन अँड अ टाइम टू वॉक. ओके. देन देर इज अ टाइम फॉर सायलेन्स, a time for talk. So here is a silence and talk. म्हणजे जर वेळ हे शांत बसण्याची असेल तर तुम्हाला तर शांत बसायलाच पाहिजे. जेव्हा तुम्हाला बोलायची वेळ असेल तेव्हा तुम्हाला बोलता आलं पाहिजे. जर तुम्ही एखाद्या लायब्ररीमध्ये असेल ग्रंथालयामध्ये असेल तेव्हा तिथं तुम्हाला सायलेन्स म्हणजे तिथं तुम्हाला शांतच बसायला लागेल. कारण वेळ कशी असती शांत बसण्याची. कारण सर्व लोक तिथं बुक्स पुस्तक वाचत असतात तेव्हा तुमची वेळ काय असते तिथं शांत बसण्याची. अँड अ टाइम फॉर टॉक. आणि जेव्हा तुम्हाला बोलायचं असेल एखाद्या क्लासमध्ये जर तुम्ही असेल आणि एखादा शिक्षकाने तुम्हाला काही प्रश्न विचारला असेल तर तुम्हाला तिथं बोलायला आलं पाहिजे. कारण तिथं तुम्हाला तुमची वेळ ही काय असती तर बोलण्यासाठी असते. सो शांत बसण्याचं वेळ असते तेव्हा तुम्हाला शांत बसायला पाहिजे आणि जेव्हा बोलायचं असेल तुम्हाला तेव्हा तुम्ही बोलता आलं पाहिजे. देन there is a time for work and time for play. A time for work and a time for play. जेव्हा कामाची वेळ असेल तेव्हा तुम्ही कामच करायला पाहिजे आणि जेव्हा खेळाची वेळ असेल तुम्ही तेव्हा खेळायला पाहिजे. जर कामाच्या ठिकाणी तुम्ही खेळत बसला तर ते बरोबर होणार आहे. जेव्हा तुम्हाला काम करायचंय त्या टाइमला त्या वेळेला तुम्हाला कामालाच फक्त महत्व द्यायला पाहिजे. जेव्हा तुम्ही खेळत असाल तेव्हा तुम्ही फक्त खेळण्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि खेळायलाच पाहिजे. सो देर इज अ टाइम फॉर वर्क अँड टाइम फॉर प्ले. अंडरस्टूड. नाव देर इज अ टाइम फॉर स्लीप ऍट द क्लोज ऑफ डे. आणि स्लीप म्हणजे झोपणे. आता झोपेचा वेळ हे कधी असतं तर आपण ते संध्याकाळी किंवा रात्री आपण झोपी जातो. सो झोपायला सुद्धा एक वेळ असते. जर तुम्ही सकाळी झोपला तर इट इज नॉट फॉर गुड फॉर युअर हेल्थ. ओके. तर आपल्याला स्लीप म्हणजे झोपणं या झोपायला कधी पाहिजे जेव्हा
क्लोज ऑफ द डे, जेव्हा दिवस पूर्ण संपतो आणि अंधार व्हायला चालू होतं, रात्र व्हायला चालू होती, तेव्हाच तुम्हाला झोपलं पाहिजे. सो रात्री अशी वेळ असते तुम्ही त्यावेळेस झोपलं पाहिजे. सो देअर्स अ टाइम फॉर स्लीप ऍट द क्लोज ऑफ डे. देन देअर्स अ टाइम फॉर एव्हरीथिंग यू डू फॉर चिल्ड्रन अँड ग्रोन अप्स टू. म्हणजे मुलांसाठी आणि वयस्कर लोकांसाठी दोनांसाठी वेळ हे फार महत्वाचे आहे. दोन्ही लोकांनी वेळेला महत्व दिलं पाहिजे आणि वेळेवर सर्व गोष्टी केल्या पाहिजे. त्यामध्ये चिल्ड्रन मुलं असेल किंवा ग्रोन अप्स वयस्कर लोक असेल, मोठी लोक असेल, दोघांनाही वेळेवर प्रत्येक गोष्ट करता आली पाहिजे. सो देअर्स अ टाइम फॉर एव्हरीथिंग यू डू फॉर चिल्ड्रन अँड ग्रोन अप्स टू. म्हणजे प्रत्येक गोष्ट वेळेवर दोघांनी करता आली पाहिजे. तिथं मुलंही असेल किंवा ग्रोन अप्स असेल, म्हणजे मोठी वयस्कर लोक असेल, दोघांनाही वेळेवर सर्व गोष्टी करता आल्या पाहिजे. अ टाइम टू स्टँड अप अँड टाइम टू सिट डाऊन. म्हणजे स्टँड अप म्हणजे उभे राहणे आणि सिट डाऊन म्हणजे बसणे. म्हणजे उठायची आणि बसायची ही सुद्धा एक वेळ असते. बट सी दॅट द टाइम अँड ऍक्शन फिट. पण लक्ष द्या, जेव्हा तुम्ही उभा राहता बसता तेव्हा ऍक्शन आणि टाइम म्हणजे वेळ आणि क्रिया ह्या दोन्ही गोष्टी बरोबर व्हायला पाहिजे. जर तुम्हाला बसायचं असेल तेव्हा तुम्हाला बसता आलं पाहिजे. जेव्हा टाइम आणि ऍक्शन हे फिट व्हायला पाहिजे, म्हणजे वेळ आणि क्रिया हे दोन्ही गोष्टी व्हायला पाहिजे. म्हणजे कसे व्हायला पाहिजे, बरोबर व्हायला पाहिजे. जर तुम्हाला बसायचं असेल आणि तुम्ही उठायला सांगितलं तर ते रॉंग होणार आहे. जेव्हा तुम्हाला बसायचं असेल तेव्हा तुम्ही बसायला पाहिजे, जेव्हा तुम्हाला उठायचं असेल तेव्हा तुम्ही उठायला पाहिजे. त्यामध्ये ऍक्शन आणि टाइम हे फार महत्वाचं आहे. जर ऍक्शन आणि टाइम म्हणजे वेळ आणि क्रिया हे दोन्ही क्रिया या दोन्ही गोष्टी बरोबर व्हायला पाहिजे आणि बरोबर झालं तरच तुम्ही ऍक्शन आणि टाइमला फिट होऊ शकता. अंडरस्टूड? सो दिस पोएम इज अबाउट टाइम. Okay, so downside there are some question based on this poem. Now we will going to solve this. So 1 number question, when is it the time for sleep? Okay, again listen, when it is the time for sleep म्हणजे आपण झोपी केव्हा जायला पाहिजे. So number 1 option, in the morning. Second number, at night. Third number, in evening. And 4 number, at afternoon. म्हणजे आपण झोपी केव्हा जायला पाहिजे, इन द मॉर्निंग म्हणजे सकाळी, ऍट नाईट म्हणजे रात्री, इन इव्हिनिंग म्हणजे संध्याकाळी, ऍट आफ्टरनून या दुपारी. तर आपण झोपी केव्हा जातो, ऍट नाईट म्हणजे रात्री. सो ऑप्शन नंबर 2 ऍट नाईट इज करेक्ट हियर. नाउ सेकंड नंबर क्वेश्चन, हु शुड डू एव्हरीथिंग ऍट अ प्रॉपर टाइम? टिक the correct answer. Who should do everything at a proper time? Tick the correct answer. या कवितेनुसार कुणी टाइमवर प्रत्येक गोष्ट केली पाहिजे. सो नंबर 1 ऑप्शन चिल्ड्रन, सेकंड नंबर ग्रोन अप्स, थर्ड नंबर बोथ अँड 4 नंबर नॉट बोथ. ओके, सो चिल्ड्रन म्हणजे मुलांनी टाइमवर सर्व गोष्टी केल्या पाहिजे. ग्रोन अप्स म्हणजे वयस्कर लोक असतात त्यांनी सर्व गोष्टी टाइमवर केल्या पाहिजे. बोथ दोन्ही जणांनी चिल्ड्रन आणि ग्रोन अप्स दोघांनी टाइमवर गोष्टी केल्या पाहिजे. नॉट बोथ दोन्ही जणांनी टाइमवर गोष्ट केल्या नाही पाहिजे. सो विच इज द करेक्ट हियर? सो लुक इन द पोएम. सो देयर इज अ टाइम फॉर स्लीप अँड क्लोज ऑफ द डे. देयर इज अ टाइम फॉर एव्हरीथिंग यू डू फॉर चिल्ड्रन अँड ग्रोन अप्स म्हणजे बोथ do everything in time. Children and grown-ups म्हणजे मुलांनीही आणि वयस्कर लोकांनी दोन्हीही जणांनी प्रत्येक गोष्ट वेळेवर केली पाहिजे. सो विथ दॅट ऑप्शन 1 नंबर नो, सेकंड नंबर नो, थर्ड नंबर करेक्ट हियर. ओके, सो चिल्ड्रन अँड ग्रोन-अप्स बोथ these things do everything in a proper time. So option number 3 is correct here. Now third number question, when you are on a crowded street. Okay, when you are on a crowded street. जर तुम्ही एखाद्या गर्दीच्या ठिकाणी असाल
तुम्ही काय करणार. ओके, सो नंबर 1 टाइम टू टॉक, सेकंड नंबर टाइम टू वॉक, थर्ड नंबर टाइम टू रन अँड फोर्थ नंबर टाइम टू बी शट. ओके, जर तुम्ही एखाद्या क्राउडेड स्ट्रीट म्हणजे गर्दीच्या ठिकाणी असाल तर तुम्हाला काय करायला पाहिजे तिथं. टाइम टू टॉक म्हणजे तिथं बोलायला पाहिजे. टाइम टू वॉक तिथून चालतं या चालून जायला पाहिजे, या चालून तिथून निघायला पाहिजे. टाइम टू रन तिथून तुम्हाला धावायला पाहिजे. या टाइम टू बी शट तिथे तुम्ही शांत बसायला पाहिजे. सो व्हॉट यू डू इन अ क्राउडेड प्लेस या क्राउडेड स्ट्रीट, सो दॅट टाइम यू टाइम टू वॉक म्हणजे तुम्हाला तिथून चालायला पाहिजे. मग तुम्ही तिथनं चालून बाहेर निघायला आलं पाहिजे. सो ऑप्शन नंबर 2 टाइम टू वॉक इज करेक्ट हियर. ओके, सो लाइक that question we. So our poem comprehension is going on. Third poem was over. Now we turn our fourth number poem. So fourth number poem is read the following poem and answer the questions by choosing the correct option. So like that is our fourth poem. So first we read all the poem and second time we spot some unknown words and get to know their meanings. Okay. So everyone look on the board and listen carefully. The poem is girls and boys make lots of noise and run and jump and laugh and shout while here and there with quiet ear. Groups of children walk about. A game is begins but no one wins. Although they play with might and main, for long before the game is over, the bell rings out for school again. Okay, so this poem is about school recess. म्हणजे ही कविता, या कविता ते आपल्या शाळेची जेव्हा सुट्टी होते, मधली सुट्टी, त्या मधली सुट्टीमध्ये जे विद्यार्थी ऍक्टिव्हिटीज करतात त्या ऍक्टिव्हिटीचं वर्णन कवीनं या कवितेमध्ये केलेलं आहे. So which activity is doing in recess, the poet telling about in this poem. Okay, so I will explain one by one line here, so everyone listen carefully. So here first line, girls and boys make lots of noise. So girls and boys make lots of noise. Noise म्हणजे आवाज, या गोंगाटा. यामध्ये मुलं आणि मुली हे जोरजोरात गोंगाटा करत आहेत, जोरजोरात गोंगाटा करत आहेत. अँड रन अँड जम्प अँड लाफ अँड शाउट. काही जण रन म्हणजे पळत आहे, तर काही जण जम्प उड्या मारत आहे, तर काही जण लाफ, काही जण हसत आहेत, तर काही जण शाउट म्हणजे ओरडत आहे. आता नॉर्मली जेव्हा शाळेची मधली सुट्टी होती तेव्हा मुलांचं जे उत्साह असतं ते उत्साह तुम्हाला माहित असेल. ऍज अ स्टुडंट आपण मधली सुट्टीमध्ये काय काय ऍक्टिव्हिटीज करतो हे आपल्याला माहित आहे. सो इन दिस पोएम सम गर्ल्स अँड बॉयज मेक लॉट्स ऑफ नॉइज. मुलं आणि मुली काय जोरजोरात आवाज करत आहेत, गोंगाटा करत आहेत. काही जण पळत आहे, काही जण उड्या मारत आहेत, काही जण हसत आहे, तर काही जण ओरडत आहे. वाईल हिअर अँड देअर, कधी इकडं तर कधी तिकडं असे ते विद्यार्थी करत आहेत. विथ क्वाइट इयर ग्रुप्स ऑफ चिल्ड्रन वॉक अबाउट. विथ क्वाइट इयर काही मुलं, या काही मुलांचा आणि मुलींचा ग्रुप शांतपणे चालताना दिसत आहे. विथ क्वाइट इयर ग्रुप्स ऑफ चिल्ड्रन वॉक अबाउट. काही मुलांचा ग्रुप आहे तर काही मुलींचा ग्रुप आहे, ते शांतपणे चालताना दिसत आहे. तर काही ठिकाणी गोंधळ चालू आहे, काही ठिकाणी लोक उड्या मारतात, काही ठिकाणी मुलं पळतात, काही ठिकाणी हसत बसल्यात, तर काही ठिकाणी जोरजोरात ओरडतात. तर काही ग्रुप जे मुलांचा आणि मुलींचा ते शांतपणे चाललेले. अ गेम बिगिन्स. अ गेम बिगिन्स. आता खेळायला सुरुवात झाली. जेव्हा मधली सुट्टी होती तेव्हा मुलांना खेळायला फार आवडतं. सो अ गेम बिगिन्स. आता खेळायला सुरुवात झाली आहे. बट नो वन विन्स. बट नो वन विन्स. खेळायला सुरुवात झाली पण कोणीही जिंकलं नाही. खेळायला सुरुवात झाली बट नो वन विन्स, पण कोणही जिंकू शकलं नाही.
but no one wins although they play with might and main. खेळाला सुरुवात झाली पण कोणीही ते खेळ जिंकलं नाही, कारण but although they play with might and main, त्यांनी पूर्णपणे क्षमतेने ते मुलांनी त्यांची गेम, त्यांचं खेळ पण कोणीही जिंकू शकलं नाही. का जिंकू शकलं नाही? For long before the game is over, the bell rings out for school again. त्यांनी पूर्ण त्यांच्या क्षमतेने त्यांनी त्यांचं खेळ कारण खेळ खेळून सुद्धा कोणीही जिंकू शकलं नाही, कारण जे त्यांच्याकडं टायमिंग होतं, जे रिसेस म्हणजे जेव्हा शॉर्ट रिसेस असती, जेव्हा मधली सुट्टी असती, तेव्हा तुम्ही एकतर काही मुलं खेळत असतात, काही मुलं जेवण करत असतात, त्यामध्ये तुमचं टायमिंग निघून जातं आणि तुम्ही एखाद्या गेमला स्टार्ट केलं तर ते गेम पूर्ण होऊ शकत नाही. तर का होऊ शकत नाही? कारण जे तुमच्याकडे टाइम असतं ते टाइम काय होतं, संपतं आणि तुमची गेम जे तुम्ही खेळ खेळत असतात ते खेळ सुद्धा काय होतं, संपते. सो ओव्हर मीन्स शेवट होणे. ओके, सो अ गेम इज बिगिन बट नो वन विन्स although they play with might and main for long before the game is over. तुम्ही पूर्णपणे क्षमतेने तुमची गेम खेळता पण ती गेम पूर्ण होत नाही, कोणी जिंकू शकत नाही, कारण द बेल रिंग्स आउट फॉर स्कूल अगेन, कारण शाळेची घंटा वाजते आणि तुम्हाला परत क्लासला जायला लागतं. जेव्हा सुट्टीची वेळ जेव्हा संपते तेव्हा तुमची जी गेम, जे खेळ तुम्ही खेळत असता ते खेळ तुम्हाला जाग्यावर स्टॉप करायला लागतं आणि कोणीही त्या गेम मध्ये, त्या खेळामध्ये जिंकत नाही आणि परत तुम्ही बेल वाजल्यानंतर शाळेला जे क्लासेस चालू असतात, तास चालू असतात, त्या तासाला तुम्हाला जायला लागतं. म्हणून कोणीही गेम तिथं जिंकू शकत नाही. ओके, सो लाईक दॅट इज पोएम अबाउट शॉर्ट रिसेस. म्हणजे जेव्हा मधली सुट्टी होते तेव्हा मुलं कुठली ऍक्टिव्हिटीज करतात, त्या ऍक्टिव्हिटीज या कवितेमध्ये कवीनं वर्णन केलेलं आहे आणि त्यामध्ये मुलं काय काय ऍक्टिव्हिटीज करतात ते पूर्ण ऍक्टिव्हिटीचं वर्णन कवीने या कवितेमध्ये केलेलं आहे. अंडरस्टूड? सो लाईक दॅट इज पोएम. ओके, सो दॅट साइड देयर इज सम क्वेश्चन बेस्ड ऑन दिस पोएम. सो नाउ वी विल गोइंग टू सॉल्व दिस. सो 1 number question, whose make lots of noise in this poem? Okay, whose make lots of noise in this poem? या कवितेमध्ये कोण जोरजोरात गोंगाटा करत आहेत? So 1 number teacher, 2nd number girls and boys, 3rd number parents and 4th number poet. तर या कवितेमध्ये कोण जोरजोरात गोंगाटा या आवाज करत आहेत? टीचर शिक्षक करत आहेत का? गर्ल्स अँड बॉयज मुलं आणि मुली गोंगाटा करत आहेत का? पॅरेंट्स का पालक करत आहेत? या पोएट या कवी करत आहेत. ओके, so who make lots of noise in this poem? So look in the poem. Who's this? Girls and boys make lots of noise. So who make lots of noise? Girls and boys. मुलं आणि मुली जोरजोरात गोंगाटा करत आहेत, ओरडत आहेत. So where is that option? 1 number? No. 2nd number is there. So girls and boys make lots of noise in this poem. ओके, मुलं आणि मुली जोरजोरात गोंगाटा करत आहेत त्या या कवितेमध्ये. Then 2nd number question, what is the opposite word of win? Win या शब्दाचा opposite word खालील ऑप्शन मध्ये कुठला आहे? So number 1 lose, 2nd number victory, 3rd number gain and 4th number gain. So what is the opposite of win? Win म्हणजे जिंकणे. तर विन या शब्दाचा अपोजिट म्हणजे विरुद्धार्थी शब्द कुठला येऊ शकेल? लूज म्हणजे हारणे, विक्ट्री म्हणजे जिंकणे, गेन म्हणजे वाढणे, गेम म्हणजे खेळ. सो व्हॉट इज द अपोजिट ऑफ विन? सो विन म्हणजे जिंकणे, सो लूज म्हणजे हारणे. सो व्हॉट इज द अपोजिट ऑफ विन? लूज. सो ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट हियर. विन म्हणजे जिंकणे आणि लूज म्हणजे हारणे. So the opposite of the win word is lose. Then 3rd number question, why no one win in this poem? Why no one win in this poem? या कवितेमध्ये
कोणीही जिंकू का शकत नाही. ओके, ते खेळ खेळतात पण कोणीही जिंकत का नाही. सो नंबर 1 ऑप्शन चीटिंग, सेकंड नंबर फेअर टू ईच अदर, थर्ड नंबर द बेल रिंग्स आउट, and fourth number not play proper. So why no one wins in this poem? So 1 number cheating, ते चिडतात का या एकमेकाला फसवतात का गेम मध्ये. सेकंड नंबर क्वेर इच अदर, ते एकमेकाशी भांडण करतात का. द बेल रिंग्स आउट, कारण बेल वाजल्यामुळे कोणीही खेळ जिंकू शकत नाहीत का. नॉट प्ले प्रॉपर, ते प्रॉपरली गेम खेळत नाही. सो व्हॉट इज द प्रॉपर आन्सर हियर. सो लुक इन द पोएम. Why no one win in this poem? Look here. A game begins but no one wins, although they play with might and main. For long before the game is over, the bell rings out of for school again. Because the bell rings out for school again. कोणी जिंकू शकत का नाही. बिकॉज त्यांची बेल घंटा वाजल्यानंतर परत त्यांना क्लासेसला जायला लागतं, म्हणून कुणीही जिंकू शकत नाही. सो विच दॅट ऑप्शन. 1 नंबर नो, सेकंड नंबर नो, थर्ड नंबर करेक्ट. द बेल रिंग्स आउट. सो व्हाई नो वन विन्स. बिकॉज ऑफ द बेल रिंग्स आउट फॉर स्कूल अगेन. सो ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट हियर. ओके, सो like that question we solve it. So our fourth poem is over.